हा जो मुद्दा हा नीटचा मुद्दा आहे, जी एंट्रन्स एक्झाम असते, MBBS BDS यासारख्या ज्या उच्चस्तरीय परीक्षा असतात, ह्याच्यामध्ये काबिल लोक गेले पाहिजे. कारण डॉक्टर म्हणजे जीव वाचवणारा, आपण डॉक्टरला एक दुसरा देव म्हणतो, जीव वाचवणारी जी संस्था आहे, त्यामध्ये नीटला जर लीक करून कुठलाही अबकडं जर नाही आला, त्याच्याकडे अमाप पैसा आहे, त्यांनी लाखो करोड रुपये वाटून नीटमधून फक्त मुलाला MBBS केलं, अशा मुलांनी ऑपरेशन जर कुणाचं केलं तर सामान्य लोकांचा जीव जाण्याची धोका असतो. म्हणून हे होऊ नये म्हणून या ज्या पेपर फुटीच्या विरोधात जे लोक जे आहेत, जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते हे रस्त्यावरती उतरलेले आहेत. मला सांगायचं आहे की ही जी परीक्षा आहे अति महत्वाची आहे. या परीक्षेला खूप दखल घेण्यात यायला पाहिजे होती. अशा 2-3 वेळा परीक्षा झालेल्या आहेत. काय ना, महाराष्ट्रामध्ये पण TET परीक्षा लीक झालेली आहे. तर या गोष्टीला घेऊन एक जो देशाचा आपला धर्मेंद्र प्रधान आहे, शिक्षण मंत्री आहे, यांनी स्वतः जबाबदारी घेऊन या फुटीची राजीनामा द्यायला पाहिजे होता. परंतु या लोकांनी, या नालायक मंत्र्याला, त्यांना जी गादी आहे, जी मौमौ गादी आहे, ती सोडायची नाही आहे. यांना फक्त लोकांच्या नावावरती राज करायचं आणि लोकांना तुडवायचं आहे. जे अमित शाह आहेत, देशाचे गृहमंत्री, यांनी पोलिसांना इंस्ट्रक्शन द्यायला पाहिजे होते की हे आंदोलन जे आहे हे शांततापूर्वक आहे, तर यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा अमानुष कारवाई करायला पाहिजे. परंतु अमित शहानी आदेश काय दिला की मारा त्यांना. हे विद्यार्थी आतंकवादी आहेत का? हे तुम्ही आतंकवादी समजता काय विद्यार्थ्यांना? हे आंदोलन चालत राहणार आहे. भले आज सोनम वांगचुक यांनी त्यांचं अनशन तोडलं, परंतु आंदोलन खतम केलं असं कुठल्याही प्रकारचे सांगितलं नाही. त्यामुळे हे आंदोलन लगातार चालू राहणार आहे. महत्वाचं म्हणजे या नीट एक्झामच्या लीकमुळे जे हुशार विद्यार्थी होते, ज्यांना माहित होतं की मी पास होऊन मोठा होऊ शकतो, डॉक्टर बनतो, आज त्या 20 विद्यार्थ्यांना आत्महत्या केलेली आहे. या आत्महत्येची जबाबदारी बीजेपी सरकार, मोदी सरकार घेणार का? त्यांना जी मागणी केलेली आंदोलनामार्फत प्रत्येक जे मृत पावलेले विद्यार्थी आहेत त्यांना किमान 1 कोटी रुपये प्रत्येकी हे त्यांनी नुकसान भरपाई परिवाराला द्यायला पाहिजे, ही आंदोलनाची पहिली मागणी आहे. आणि अजून धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत सगळे राजकीय पक्ष, सगळे सामाजिक संघटना, सगळे सामान्य नागरिक असेच रस्त्यावरती राहणार आहेत. तर ठाकरे बंधू 26 तारखेला एक मोठं आंदोलन करणार आहेत का? त्या आंदोलनामध्ये तुम्ही सामील व्हाल का? अवघ्या मुंबई, महाराष्ट्रभर हा आंदोलन केलं जाईल. बघा, हा जो मुद्दा आहे हा कुठल्या राजकीय पक्षाचा नाही आहे. हा सामान्य लोकांचा मुद्दा आहे, सामान्य जनतेचा मुद्दा आहे. आणि जनतेच्या भल्यासाठी आम्हाला आंदोलनाला काय, आम्हाला जेलमध्ये जायची जरी गरज पडली तर माझा संपूर्ण पक्ष हा जेलमध्ये सुद्धा जायला तयार आहे. धन्यवाद.